वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्त केले। सीईटी होणारच असा निर्धार विनोद तावडेंनी व्यक्त केला। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार असून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र राज्याच्या वतीने जी MHCET 5 मेला घेतली जाणार आहे ती तशीच घेतली जाणार आहे, यामध्ये कोणताही बदल नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी 5 मेची परीक्षा ही तयारी जशी केली आहे तशी चांगली तयारी करून ती परीक्षा द्यावी असं माझं सर्व विद्यार्थी आणि पालकांना आवाहन आहे। केंद्राची नीटची परीक्षा रद्द करून राज्याची सीईटी परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी परभणीमध्ये 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं केली। नीटची परीक्षा 2018 पर्यंत रद्द करून सीईटीचीच परीक्षा तोपर्यंत कायम ठेवण्यात यावी अशी मागणी यावेळी या विद्यार्थ्यांनी केली। मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत। आदर्श सोसायटीनं स्वखर्चाने ही इमारत पाडावी असंही आदेशात म्हटलंय। पर्यावरण खात्यानं सेज नियमांतर्गत आदर्श इमारत पाडण्याचे आदेश दिले होते, त्या आदेशावर कोर्टानं शिक्कामोर्तब केले। या प्रकरणी संरक्षण विभागानं चौकशी करावी आणि दोषी असलेल्या मंत्री राजकारणी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेशही हायकोर्टाने दिलेत। न्यायमूर्ती खेमकर आणि न्यायमूर्ती मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यात चुकीच्या पद्धतीनं आदर्श इमारतीचं काम सुरू होतं हे लक्षात आल्यावरही संरक्षण विभागानं कारवाई का केली नाही असा प्रश्न न्यायालयानं केला। तसंच या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण विभाग आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले। तर 7 प्रतिवाद्यांना 6 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दरम्यान सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। सोसायटीच्या सदस्यांनीही या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला। करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी स्वागत केलंय। आदर्श इमारतीमध्ये थोरा मोठ्यांचे फ्लॅट्स आहेत आणि त्यामुळे इमारत पाडली जाईल तेव्हाच खरं। आदर्श ही सर्वसामान्यांची इमारत नाही अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तर वेगळ्या विदर्भाची भाषा करणारे आईच्या पाठीत नव्हे तर तिच्या कुशीत वार करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते। एकूण सगळा आजचा जो काही कारभार बघितला, मला याच्यात न्यायालयाबद्दल काही टीका टिप्पणी करायची नाहीये, पण त्या आदर्शमध्ये ज्यांचे थोरा मोठ्यांचे, कारण थोर मोठे अशी हल्लीचे हीच मोठी माणसांना आदर्श निर्माण करणारे, त्यांचे फ्लॅट असल्यानंतर ती बिल्डिंग पाडली जाईल तेव्हा खरं। महाराष्ट्र दिनी विदर्भात काही लोक काळा दिवस साजरा करणार आहेत, म्हटली दळबद्री आवरात, अतिशय दळबद्री आवरात। संपूर्ण महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र म्हणून जो काही आपण अभिमानाने जातो की हा शिवरायाचा महाराष्ट्र, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर, हा सगळ्यांचा मोठी थोरांची परंपरा लाभलेल्यांचा हा महाराष्ट्र आहे। आणि त्या महाराष्ट्राचे तुकडे करणं, त्याची भाषा करणं म्हणजे केवळ आईच्या पाठीत्वात नाही, ज्या आईच्या कुशीतनं जन्माला आले त्या कुशीवरती वार करणारी विकृत अवलाद आहे। महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे। आतापर्यंत शांततामय पद्धतीने होणाऱ्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागेल आणि त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा झालेल्या विदर्भवादी संघटनांनी दिलेला आहे। या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नागपूरमध्ये एक बैठक झाली। माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी ही बैठक बोलावली होती। 1 मे रोजी काळा दिवस पाळण्यात येणार असून या दिवशी प्रत्येक तालुक्यात विदर्भ राज्याचा झेंडा फडकवण्यात येईल। की आंदोलनाचं स्वरूप हे काही एक माणूस बोलतो त्याप्रमाणे आंदोलन चालतं असं कधीच होत नाही। मी हिंसेचं समर्थन करत नाही, किंबहुना हिंसा व्हायला नको हे पुन्हा पुन्हा सांगतोय, पण हिंसा झाली तर मी समजतो
आम्ही त्याला कारणीभूत राहणार नाही. मागल्या अनेक दिवसांपासून भाजपला मिळत असलेलं यश पाहता भविष्यात पालिकेची निवडणुकी स्वबळावर लढवण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. ठाण्यामधल्या पक्ष कार्यालयाच्या नूतनीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढल्या वर्षी मुंबई, ठाण्यासह इतरही महापालिकांच्या निवडणुका होतात आणि त्या पार्श्वभूमीवर आत्तापासून शिवसेना भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंचं विधान हे सूचक मानलं जात आहे. शिवसेना भाजप युतीतलं सामंजस्य हे दुर्दैवानं कमी होताना दिसत आहे, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे. बदलापूरमधल्या कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. एकदा सामंजस्य कमी झालं तर एखादी चांगली गोष्टही वाईट दिसते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं तर वातावरण चांगलं होऊ शकतं, असं परखड मतही त्यांनी यावेळी मांडलं. महापालिका प्रशासनानं सुधारित प्रारूप विकास आराखडा सादर केल्यानंतर त्यावर आता राजकीय पक्षांच्या भूमिका व्यक्त होऊ लागलेल्या आहेत. या विकास आराखड्यामध्ये ना विकास क्षेत्र, मिठागरं आणि ग्रीन झोनवर पुनर्विकास आणि वाढीव एफएसआयला वाव दिल्यानं महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेना चिंतेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधारित विकास आराखड्यासंदर्भात आयुक्त अजय मेहता यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेकडून काही आक्षेपाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. महापालिकेतल्या सत्तेत शिवसेनेसोबत मित्रपक्ष असलेल्या भाजपनं या विकास आराखड्यासंदर्भात प्रतिक्रिया देण्याचं टाळत सावध पवित्रा घेतलाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीच्याच अनुभवाप्रमाणे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. गेवराई तालुक्यातल्या रामू नाईक तांडा केकत पांगरी इथल्या 38 वर्षाच्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टरमधल्या टाक्या आणि ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पाणी टंचाईचा गेवराईमधला हा 6वा बळी ठरतोय. कमलाबाई बाबूराव जाधव असं या मृत महिलेचं नाव आहे. त्यांची सून ललिता जाधव आणि ट्रॅक्टर चालक रोहिदास धोंडीराम चव्हाण हे तिघे रामू नाईक तांड्याजवळून असलेल्या आपल्या शेतात प्लास्टिकच्या 2 टाक्या घेऊन पाणी भरण्यासाठी गेले होते. या टाक्या विहिरीवर भरून ट्रॉली घेऊन सासू सुना मागे बसल्या होत्या. रस्ता खराब असल्यानं ट्रॅक्टर आदळून दोघी खाली पडल्या आणि त्यात कमलाबाईंचा मृत्यू झाला. धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी वाईट आहे की गढूळ पाणी प्यावं लागतंय. स्वार्थी लोकप्रतिनिधींनी अशा परिस्थितीतही स्वतःकडचं पाणी विकायला सुरुवात केली आहे. न पंचायत समितीला याचं सोयरसूतक आहे, न जिल्हा परिषदेला. 3 पाणी पुरवठा योजना असताना देखील गावांचा घसा मात्र कोरडाच आहे आणि त्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. एकीकडे दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय तर दुसरीकडे बदलापूरमध्ये रोज हजारो लिटर पाणी गटारात जाते. गेल्या 8 महिन्यांपासून वालिवली आणि बेलवली भागात जलवाहिनी फुटली आहे. नागरिकांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे, पण प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे रोज पहाटे 5 ते सकाळी 7:30 या वेळात हजारो लिटर पाणी वाया जातं. दुष्काळग्रस्त भागातून मुंबईमध्ये आसऱ्यासाठी आलेल्या लोकांच्या दुरवस्थेची दखल मुंबई उच्च न्यायालयानं सुद्धा घेतली आहे. याकरता सुमोटो अंतर्गत उच्च न्यायालयानं जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. 4 मे रोजी या याचिकेवरची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य कायदे सेवा प्राधिकरणानं याबाबतची माहिती पत्राद्वारे न्यायालयाला कळवली होती. त्यावर न्यायालयानं हे पाऊल उचलले. दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या लातूरमधलं तापमान सध्या कमालीचं वाढलंय. 2 दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे तापमानात अधिक भर पडली आहे. वाढलेल्या गरमीमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. दिवसभर लातूरकर वाढत्या तापमानामुळे घामांच्या धारांमुळे कमालीचे वैतागलेले होते. आष्टी तालुक्यातल्या पोखरीजवळच्या पोल फॅक्टरीजवळ टमटम आणि ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात झाला. त्यामध्ये सोनपेठ इथले टमटममधले 6 जण ठार झालेत, तर मयतांमध्ये 3 पुरुष, 1 स्त्री आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. टमटम हे पुणे इथे चाललेलं होतं. एक लहान मुलं आणि एक महिला नगर इथे उपचारांसाठी पाठवण्यात आलेले आहेत.
सततची नापिकी, पाणी टंचाई, अपुरी सिंचन सुविधा आणि त्यातूनच कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या सिंदखेड इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. रमेश राठोड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र विहिरीला अत्यल्प पाणी असल्यानं सुदैवानं त्यांचे प्राण वाचले. मात्र दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारूबंदीसाठी विधानसभेत आग्रही भूमिका घेईल असं आश्वासन देणाऱ्या यवतमाळच्या आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांच्या घरी महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. पांढरकवडा इथल्या आमदार तोडसाम यांच्या निवासस्थानी स्वामीनी जिल्हा दारूबंदी अभियानाच्या महिला आंदोलकांनी धडक देऊन दारूबंदीची मागणी केली. गेल्या वर्षी महिलांच्या आंदोलनात सहभागी होऊन आमदार तोडसाम यांनी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करणारच अशी घोषणा केली होती. मात्र त्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आणि त्यामुळे आमदारांना आठवण करून देण्यासाठी शेकडोच्या संख्येनं महिलांनी त्यांच्या घरी धडक दिली. आमदार तोडसाम घरी नसल्यानं दारूबंदी कधी असे प्रश्न विचारणारे पत्रक त्यांच्या घरावर चिकटवण्यात आले. महिला आंदोलकांच्या स्वागतासाठी आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी अर्चना यांनी आंदोलकांपुढे येऊन महिलांच्या मागण्या आमदार पतींपुढे मांडणार असल्याचं सांगितलं. यवतमाळ शहरातल्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून जीवघेणे संघर्ष उफाळून येतात. वाढत्या गुन्हेगारीचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनावर देखील परिणाम होत असून युवकांची पावलं ही गुन्हेगारीकडे वळतात आणि त्यातून उमरसरा परिसरात जय नगर नाईक या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा निर्घृण खून त्याच्याच 3 मित्रांनी केला असल्याची घटना उघडकीला आली आहे. या तिघांनी चाकून सपासप वार करून प्रशांतला ठार मारलं. खुनानंतर पसार झालेल्या 3ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोकणातला आंबा म्हणजे खरंच तोंडाला पाणी सुटतं. सिंधुदुर्गला जाताना महामार्गावर सर्रास आंब्याचे स्टॉल्स लागलेले दिसतात आणि हे आंबे घेण्यासाठी आपली पावलं तिथे वळतात. मात्र आता जरा कोकणातून आंबा घेताना काळजी घ्या, कारण देवगड हापूस म्हणून जो आंबा विकला जातोय तो देवगडचा नसून कर्नाटकातला आंबा आहे आणि तो आंबा विकणारा माणूसही कानडी आहे. कोकणामध्ये आंब्याचं पीक यावर्षी कमी आल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इतर राज्यातले आंबे कोकणामध्ये देवगडचा हापूस म्हणून विकले जात आहेत. 2019 मध्ये भाजप विरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला पवारांचा पाठिंबा मिळाला. बिहारमध्ये नितीश कुमारांनी त्यांचं नेतृत्व दाखवून दिलं आणि त्यांना जनतेचा पुरेपूर पाठिंबाही आहे. हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे असं पवार म्हणाले. याशिवाय उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकीत पवारांनी मायावतींच्या बाजूनं कौल दिलाय. शिवाय सोनिया गांधी या काँग्रेसच्या एकजुटीच्या मागची ताकद असल्याचा पुनरुच्चार पवारांनी केलाय. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातल्या लाचखोरीवरून दिल्लीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेला घमासान शमण्याचं नाव घेत नाहीये. काँग्रेसचे कार्यकर्ते सोनिया गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या घराबाहेर त्यांनी निदर्शनं केली. तर इकडे भाजपने सोनियांविरोधातली मोहीम आणखी मजबूत करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस विरोधातली भूमिका मांडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची रीग लागली आहे. देशात आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देण्याची सुरुवात येत्या 1 मे रोजी गुजरातमध्ये होणार आहे. गुजरात सरकारचे मंत्री विजय रुपानी यांनी घोषणा केली आहे. या निर्णयानुसार गुजरात सरकार 6 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या खुल्या प्रवर्गातल्या जनतेला 10% आरक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पाटीदार समाजाचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि आरोग्यमंत्री नचिन पटेल यांच्या उपस्थितीमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. देशातल्या अग्रगण्य सरकारी बँकांचे 9,000 कोटी रुपये थकवणाऱ्या उद्योगपती विजय माल्याचा पासपोर्ट रद्द केल्यावर आता त्याला भारतात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. सरकारनं ब्रिटिश सरकारला पत्र लिहून माल्याला भारतात परत पाठवण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतानं ब्रिटन सरकारशी या प्रकरणी पत्रव्यवहार सुरू केला आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे. 4 दिवसांपूर्वीच माल्याचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला. शिवाय प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत माल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.